आता राहू नंतर जेवढा भाग चांगला काय तू लोक इच्छिन्यू ये दंडाला आहे तुला पक्का जागा दिलेला आहे तरी आहे का खुशी नाही ना जोर करत कुत्र साल नाही तर अर्थात तुम्हाला पाडून टाकन तो आहे ते लोक जो माघार घेत हवा तो तुम्ही माघार घ्या 12 वर्षाची एकदा कमाई ती खावली इहू भेटू आता वरीच कमावा नाही, ते माना खुशी मया नाही. करायला आम्ही माना खुशी हा तेच जोर कर काय मोडा आहेत का काय करा पण खुशी नाही ना मोडायचं काय नाही तुम्ही विचारा विचारा तुम्ही ना वाढवा ना. आम्ही तुमची आमची खुशी आहे हिंमत. मोडायची चुकी तिची आहे रे पण ते ऐका खुशी नाही दीपाळी थोडी हिंमत आहे काय नाही ते ऐका तयार नाही करत आहात सांगू ना काय हे लोक काय सांगत हे पाडकरी काय सांगत काय मोडायचे काय करायचे चला आपले म्हणून टाका काय करायचे कारण तुम्ही वाढवून टाकायची ते तुम्हाला तेव्हा इथे पाठचे तुम्हाला तुम्हाला खर्च येते ना त्याला खर्च येते कोर्टाला जाल तर तो काय तू नेसता बोलस पण हे आलं खर्च येईल तो खर्च येईल कोर्टाची पायडी चढायची असलं ऐकायचं तर ऐका मोठवा पण हे पाठ कडी पाय फार जोर आहे जोरास्वार काय कोणी रहत हुआ काय एकदा मोडून टाका कुहेल अंगठी गंधातूच आहे काही चला बसा मोडत आहा काय करत आहात मोळा तरी पण एकदा कुठं आता कुठाची गोष्ट करायची. अशी ना आता कुठाची गोट नाही सारखं बसा भावाची लगेच आम्ही केस पात्र्याचे धरा यायला मी दाखवत आहे असं नाही दाखवायच्या ए यादू तो तिकडे गेला अविनाश कोट गेला होतो आणि बरा दारू तर सर पंच हा एक बाटली 5 रुपये याच्याकडशी ना 5 रुपये त्याच्याकडशी 10 रुपये दंड काढून टाकू त्याच्याहून नुकसान केली नाही ना मार खाली काय चूक काय ना सरकार ना सरकार झाला पण सुमन पाहिजे ना नाही नाही अरे पण त्याच्या अगोदर मी 2 दिवस त्याला सांगून येला तर त्याने ऐकायचं नको पाहिजे बरोबर आहे तुम्हाला खवाना बाद होता नाही 2 दिवस तर तुम्हाला सांगून येला त्याला 2 दिवस सांगला काय अरे इना नको नाही माझा भात खायचे चुकीशिवाय कोणी ऐकत आहे तर ऐकावं माणसाने पाहिजे ना काय ऐका पाहिजे काय काल दिलेला का नाही ऐका या तुम्हीच केलं बोला गच रे ना था बस. बरे तिने मोडायचं तर मोडा नाही आता मोडायची मोळा पण असा मोडायची त्याच्यावर राग नको ना याच्यावर राग नको ना त्यावर सरखी 5 नाही यावर 5 असं करून 10 रुपये मोडून टाकू काय तर त्याने मार खाला खुशी आहे का आहे तुमची चला म्हणून टाकू 5 रुपये जाम देस काय तयार आहास काय काय करते थांब ना हा काय जास्ती कर्ज पण आता राग हा, तिनं ठेवायचा नको नाही द्यायला. पातळी काळी मोड करायची कलाची वाट तिन्हा तुलो न्या दिसत चिना तरी नाही दोघं आरोपी येथे आहे मध्ये कोंबड्याचं सुंच करत काय लागलं जर करा दारू ना ती टिपणदार हजर करा ना हा त्याची हो आपले कशी दारू तुमच्याकडचे दारू आणा आपली कशी दारू द्या अरे तो ना काय नवा पोसे ना एक तिकडे ठेव एक तिकडे ठेव एक इकडची आण आता एकदा सांगून हेरत आहा नाही तर मग नांगू ना हा बस 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 दात पळा लागले पान फाटेल पंचा हो बस जास बसत आहा बस 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 हिला देस पंचाला को देस इकडे पानं आणा ना आजची काळी मोड आहे आखित नाम ना था ते सोन्या पैसे अविनाश कोट गेला रे तिकडची पानं नाहीत पाना देस ना काय लागूच करस काय अजून घे ना आखेट हे पंच लोकांना द्याच लागेल पानं हात नाही राग हो राग करू ये ना असं ये ना ये नाही ना ये रे आम्हाला खंड बेस
हजर करेल हा ते तुम्ही जरा सांगा. सांगू ना आम्ही हं, नाही तर 5 रुपये वाले ते दीडशे आणलेला आहे. एक पान थोडे आणि लहान आहे तर. थांबा ना अरे जरा चुकी होती हो कुठं नाही पाहिजे होता जास्त राग नको कर जा हो काय सांगशी होय आता ऐका हो पिलीन पिलीन पंचा हो ना तो हो तुम्ही जे भांडण वालं कमसेर याची तुम्ही आता कधी नाही कराल ना कन्सर याची नाही करू नाही कन्सर गावतरीची नाही ना गावतऱ्याची नाही गायची नाही ना गायची नाही आजची मठल ना आजची मटण आजची तुमची आम्ही काळी मोड करत आहात काही पण असे कजा करू नको कजा करून जायचं कोट आपले गाव करी आपले पाड करी सणावाराला नाचत खेळत हारी राहायचा तुम्ही आज ते कजा करा त्याचा तोंड तिकड सिंदूर तुझा तोंड तिकड सिंदूर ही काय शोभा काय पाड करी येऊन पता हो बरोबर का नाही माजून असा नाही करायचा असा हे एखादा चूक होय तुमची पण होईल भात खाणार काय याला आपण असं कुठं जाणार लगेच माजून आहे ना ते माझीला जाणार होता पण झाला ती झाला झाला पण तुम्ही पाड करी तुम्ही शिकवा सल्ला द्या तुम्ही उलट खिचवा आम्ही तर मानलं तुम्ही जरा दोन हा, तुम्ही जरूरच आहे ते काय जोर कराल आता अशी भांडणं कराल ना आम्ही काही पण मध्ये पडू नाही हा. एखादा आम्ही काही पण भानगडीत पडू नाही तुम्ही गाडी मोड करायची असतं करा हा. नाही तर पात्रे असून द्या मग. समजूत आज ना हा समजू गायची नाही ना कराल गायची नाही कन्सर याची कन्सर याची तर एक गाठे काही दिलं दिले पण अखेल समोर हा. ही आजची काळी मोड छाडली झाली ये 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 हा. भेटा. एक उठून काही सांगा. राग नको करजो हो राग नको करजो हो ते दिवस माझी होता ना कुठला आता दोन एक देवाले हवे थांबा ना अखिल ते उठून जातंय ना असं पिराला डावे भोवचं पिराला भोवचं भावाची असं केलं भोवचं पादच घ्या आधी. आजची माफी राग नको जगायला हाय हो. जगाला माफी पण असा एखादा असा झगडा लावला का? बेस करणं आता ये या बरोबर आपण हे केलं ना. ये आर बेस आम्हाला तुम्ही मालूम सांगितलं तुमचा हा भारी. अरे दादा आज पासे बोलायला त्याचे काय असं काय बेस राहायचं आता काय नाही पण बेस रे जाहो नाही तर तुम्हीच भांडत होता आता हसून खेळू ना मजेत राहायचं हो बाटल्या तुम्ही काढवल्या तसं पंक्तीला तुम्ही वाटून कोणाला कोणाला बोलायचं नाही. आपली अशी मांडणं करत 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 जात गेलं मग गेलं कोर्टात कधी मोड कसं जात आहे जाऊ फिरून नाही टाकायचा बात सुरू करा लगेच नाही असं कुठं आपण ऐकत नाही तो माणूस तसा आहे तिकडचे पण लोक सांगत तसं माणूस तसा आहे आता. तिकडचे लोक सांगत आहे. किती होता ना त्याची दारू पिजेल होती सांगा की माझं उठायचं त्यांना बोलायला लागत बोला त्यांना ते एकदा कुठला आहे, काय नाही फिरावून एकदा अजून फिरून नाही टाकायचं काय तुझी चुकी तुला होती नाही त्या पाय पण काय हा दोन सोड खाल्लं काय थोडा करा नाही काय चला पण ते ज्यांना खाला ते खाला आता खाऊ देस ना तो याला हो नाही या पाय नाही का दोन सोड खाल्लं जास्ती नाही रे खादेन तसं तर स्टार्ट या
हॅलो हॅलो या मामा ओ मामा कोण आहे घर आहे का नाही यो आहे आम्ही आले हा हा या या या. या बसा बसून इकडे. पोरेला घेऊन आली हे काय हजारे जारी आहे कैसे आहे कैसे हा आता भोंदी झाला हा दवाखान्यात नेशील का दवाखान्यात निधेल हो ओके साहेब काय दिवा पाणी हिरवलं काय करेल सा दिवा पाणी हिरवला हं काय फेर येत नाही 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 तिचा तिचा नाही जिरा जसा याच ही कथ गोटी आहे जी याला काय जंगली औषध करा लागल यो शिका लागल हा हो देशी तर इथंच खात नाही तर बेस ना खाना काय पोटा ठोन रहे ह्याच्यात नळ टाट ना हं ते औषध केलं करा लागल जंगली औषध करा लागल देशी तर त्यांना काय द्यायचं औषध औषध आता तिला काय झालंय म्हणजे येल्या काय ना औषध हे म्हणजे नळ टाट हा आपले आतडा येतो तो टाट आहे त्याची मूल्य काय करायची जंगली औषध आणायच्या ते औषध आणून द्यायचं म्हणजे ते नरम पडून जात शिक बोफारा द्यायचा बोफारा जंगलात बरं तुम्ही औषध तुमच्याकडे नाही आहे आज नाही आम्ही ताजा आणून देतो म्हणजे काय करू ना उंदी ये 10 वाजता गेलं तर आम्ही बोलू म्हणजे आज जाणार आहे आज पण म्हणजे तुम्ही प्रत्येक रोगी आला तर त्याला असंच करता हा असंच का तुमच्याकडे नाही काहीच नाही औषध नाही म्हणजे असं दुसरं औषधच नाही आणून तयार करून देऊ जे हा रांगचा असला ना त्याला लगेच तयार करून देऊ दूर जायचं असलं तर म्हणजे वायदा करून देऊ नाही मग एकदम जर एकदम रोगी अर्जंट आला हा तर काय करणार त्याला देऊ ना त्याला म्हणजे थांबवायच्या जास्ती अर्जंट होणार त्याला थांबवायच्या मग दुसऱ्याला तरी घेऊन जाणं आणून द्यायचं असं साप चावलेला आला तर काय करणार ते नाही आम्ही करत मग हं. का बरं ते नाही आमची ती माहीत नाही आमची पोटदुखी म्हणजे कावळी सो ना ही उंबर खायला कावली हा कमला म्हणजे आहेत ना कावीळ कावळी हा कावळी कावळीचं काय औषध आहे कावलीचे औषध म्हणजे आम्हाला डोंगराला जायला लागत ते तुमच्याकडे ते पण नाहीये हा ते इकडे आहेत ना थोडे येईन बोलू का मी हा. हे अशी गोष्ट आहे जसा रोग तसं ते औषध आणतात पण ते आपल्या जंगलामध्ये म्हणजे असं प्रत्येक वस्तू आहे पण ते तुमच्याकडे काय रोग आहे त्याला काय रोग आहे ते रोगाची ती औषध म्हणजे आणावं तयार लागते. करून देतो आता समजा हे पोट ताट आहे त्याला अलग औषध राहतो हे सूज आहे त्याला अलग औषध असतो त्याला सात नालगूत नालगूत कावळी असते त्याला हे आता- अलग औषध असतो तर तयारच आणून द्यावं लागते इकडे आता बिंब ओढली त्याला त्याला आम्ही एका भक्ताकडे गेलो होतो हा त्याच्याकडे तर बरेच थैल्या होते बरेच औषध होते हा तयार होते तसं तयार आहेत पण ते थांबा, जुने मी ना बोललो, ते आता तुंगाराची जास्ती वस्तू आहे तिकडे त्या
आपल्याला जोडी लागते ती तिकडचे घेऊन येत आणि इकड्यांना जी आपल्याला थोडी लागते ती मी इकडची घेत. ती लोकांकडे जमाच असते. परंतु कोणचा रोग आहे ते रोगाप्रमाणित ते औषध काढावा लागते ना, ताजी काढावा लागते. ते आणून ठेवून उपयोग नाही. ते वाराला बसत ना हा. आणून ठेवत. असं त्याच्यामध्ये असे आहे. आणि हे काय गोष्ट आहे, आता सापाचे तुम्ही सांगितलं, सापाचे काय आहे ना, ते आमच्याकडे एक मोर आहे लहानसा, तो चिकटवायचा आणि दवाखाने न्यायचं. पण एक आहे झाडा, उलटी, सूज किंवा पोटात रोग, हे वैद्यकीय आपल्या आयुर्वेदिक काम करतात. नाही, पण मग तुमचं आता हिला बोलवलं तुम्ही उद्या, हिला काय झालं आता तुम्हाला सांगता येणार नाही. किती दिवस लागतील बरं व्हायला? काय येला एक आठवड्यात तरी पण ती सुधरून जाईल. पण हिचा काय सिरियस तर नाही ना आजार? नाही नाही अजिबात नाही. नाही. बरं, मी सांगतो आता याला काय ना, खाण्या पचन नाही होत ना, पचन क्रिया करत नाही, त्याच्यासाठी त्याला औषध लागेल. त्याला ते आता शेकावा लागेल किंवा पिया द्यावा लागेल, नंतर ते खाणं खेळ त्याला पचन होईल. अशी गोष्टी असते ते. पण ते प्रत्येकाला कोणकोणता रोग तो तपासून ते औषध द्यावं लागते. असं या हॅलो हॅलो ये काय ये कढी ठेव ना, कढी ठेव. ते पडून देऊ नका. तिकडे जा काय ना एकदाच गेली ना. पटापट करा. वरती ताट करा. ताट ओपन नाही, खाली जायचं तुला. स्टार्ट. ओके व्यवहार याच्याबद्दल बोला बरं. जायचंय तुम्हाला तिकडे, तिकडे जायचंय, त्याच्याबद्दल बोला. आम्हाला माहित पडेल आहे, सांग पडेल आहे. जाऊ ना, काही करूनच जाऊ सांग. आता वाटत ठी माझ्या गठी अजून एखादा येते राहू येते. जाऊ ना, काही एवढी टाकली कारण कधी ते माहित नाही कधी व्यवसाय करतील तेव्हा. हे पण ठेवून एकत्र. हे तुझ्याकडेच ठेव ना नंतर. आता तू काय करतो, तू घरी जातोस? मी घरी जाऊन उद्या यावं लागेल तर मला हे नेऊन द्यायला असेल की नाही, उद्या सही झाल्याशिवाय काही अर्थ नाही ना. तो तू उद्या फोन मी कर. फोन मारेन तर दुपारी. परवा मी सकाळी जवाहरला जाताना मी गठ्ठे घेऊन येईन आणि काशाला तुला देऊन टाकन. चालेल. किती वाजता साधारणतः? काय किती वाजता तुम्ही कोणत्या गाडीने याल? मी 8:30च्या गाडीने जाणार. म्हणजे 9 पर्यंत. 9, 9:15 पर्यंत. हा
ओके नाही ते इकडून म्हणजे मी काय मला तुम्ही उद्या फोन करा संध्याकाळी संध्याकाळी हो हां टेप वगैरे काय लागलं बॅटरी बॅग बॅग आहेत तर मी सांगन हां ती खाली झालंय. एक दोन चार व्हील्स बाय मग भेटला काय हां आज 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 हां हां ठीक आहे हां You start whenever you want. I will. ठीक आहे वी आर रेडी हाँ चलो रोल माइक दिला प्रदीप जी इज वारली स्टिल द किंग ऑफ जंगल In most respects, yes. We should understand that the term king of jungle was something that was created in the early days of the Warli struggle to give him a sense of his importance, to give him a sense of his greatness as a human being. For the Warli, king of the jungle is not as owner, as master of the jungle, because the Warli in his understanding believes that he is also one part of the jungle like other things, and generally the Warli would use the term king of jungle for the tiger. But king of the jungle in terms of his knowledge of the jungle, king of the jungle in terms of his understanding of nature, in that respect he would still believe that he is king of the jungle. is how is Warli painting connected to wisdom? One, the Warli painting traditionally, when the women paint the chauk, which is from where the painting notion of the painting has started, is they always use the term Amit Chauk lihat aho. We are writing the chauk. So the painting in a way is putting forward wisdom in a new format, putting forward wisdom in the form of a picture from what is oral. Normally when the chauk is being painted, the Suvasins are singing of Palgata, Palghat, which is the goddess of fertility, the goddess of earth, Dhartari, also Himai as the universal mother. So they are singing of her history. Dhartari is nature, so nature as the universal mother, and a lot of wisdom of forest based communities, land based communities is an intimate knowledge of nature. And in the song, while they are painting the chauk, they are handing over that wisdom. So it is providing a frame for wisdom to be transferred. So in that sense you will understand the painting as part of a wisdom tradition. Is Warli painting going through a process of transformation? A lot of transformation. You will need to understand that Warli painting on two levels.
One is the traditional painting, which is the painting of the chauk. The chauk is the altar under which the young man and the young woman go through the rite of adulthood, which is merged with the marriage, and therefore it is called the lagin. But traditionally it was the rite of adulthood by which a person, whether it be a man or a woman, is anointed as an adult member of the community. And so therefore that chauk still remains a traditional art form of the women. Although there are a few families who think that modernity lies in getting some of these Wadli painters to come and paint the chauk with a brush, because traditionally the chauk is painted with rice paste with the use of a small piece of bamboo. So it does not look so neat, it does not look so attractive or beautiful, neat straight lines as is done with a brush. But even when painting the chauk has two parts. It has the chauk of Palghata and it has the Dev chauk. The Dev chauk is still always done by the Suhasins, and in most chauks the central figure of Palghata is also done by women. Then you have the Wadli art that the outside world knows of. The Wadli art that the outside world knows of is essentially taking forms and symbols and the structure of the traditional chauk and painting on a whole number of themes. Like some of the what we have basically done using the understanding of the people that you are writing the chauk. So it is a way of writing, it is a way of documenting. We have tried together with the people to document their history, which is in the oral tradition, and in the form of fables, in the form of stories, in the form of songs, etc. So we are documenting them now using the painting or as an form to which the content of the historical narrative or the content of the fable is put. What occurred to you then while documenting this and now? In what sense? In the content wise. See, in an oral tradition, the content always evolves in various strands, because to the content people are adding a lot of local flavor, a lot of local knowledge, a lot of local incidents, etc. And so therefore the same thing will have different interpretations and different understandings in different areas depending on very different material historical conditions. Right? That is one thing that you realize, that there is a tremendous variation in understanding. There is also a variation in interpretation, because to some extent the interpretation, since the chauk is putting down in another form what is the traditional historical oral communication. Since you are doing that, the historical oral communication admits of variety, and so therefore the chauk admits of variety, the painting admits of variety. That is one part of it. The second part is what we are seeing more and more, particularly with the assault of modernity on tradition, and this notion that has been continuously being pushed on tribal communities, that tribals are backward, has created a certain mindset where you start giving up what is traditional knowledge and traditional wisdom and start appropriating what you consider to be modern wisdom and modern knowledge, and in the bargain you are in a state where you are neither here nor there. The third aspect, one has to understand that the painting is part of a cultural tradition, and the culture develops on the material conditions in which communities live. So when the material conditions undergo very drastic change, then you have either a cultural change takes place, or the second thing is that the form remains, the content goes. And that is what we are seeing also, that the traditional philosophical interpretations to the story and the use of fable
by the community, which then allows for a process of give and take between the listener and the teller. So, within the tradition thing you have the Kahankarak and the Hankarak. The Kahankarak is the story maker and the Ahankarak is saying He is affirming the storyteller, affirming the story, affirming the content, affirming the meaning. And the Ahankarak is also at the same time seeking interpretation. So, therefore, the fable allows itself continuous reinterpretation to meet new needs. So, every fable you will see the space for interpretation. So, you do not have a rigid tradition, you have a far more open tradition, an open tradition which also reflects an open culture. The traditional Wadli culture is an open culture, it remains open to people and so therefore remains open also to outside influences. So, what is also an advantage at some times becomes disadvantageous, but it allows for continuous creative extrapolation of reality, but it also allows for knowledge to be lost. So, both things are happening and so the effort has to be directed towards trying to revive wisdom, to restore it and then contextualize it. So, the traditional understanding is still available to the community, the newer interpretation is also given by the community to give that story a meaning for today's space and time. Meaning the interpretations which were earlier given, maybe which I showed you in these books or something, are they invalid today? These one Or should realize. Were they rightfully done earlier at least? What one should understand is that the Wadli are very reticent people, they speak very little. They actually share what they know and they believe after prolonged contact and understanding with them. So, therefore, one has to understand that very often extrapolations are being done by the outsider actually to fit the Wadli understanding in terms of a frame which is not necessarily the Wadli frame. And so, therefore, the extrapolations may be valid for the person who is extrapolating it and who is to some extent superimposing his or her interpretations on a reality which the community interprets, and on top of that you put forward another interpretation. Thereby there is a greater likelihood of distortion in interpretation because you are continuously changing perspective in terms of understanding. Now that you have studied also Wadli paintings and maybe you have significant knowledge about, what do you think about, in your opinion, about these paintings and the interpretations of this? See, there is no rule in the community as to how the painting has to be done. There is a uniform or understanding that the Chauk is the altar of the mother goddess of Palgata, the goddess of fecundity, of plenty, which is Dhartari. Now, how you want to depict this fecundity, how do you want to depict this plenty, this bounty of nature, remains very much in the minds of the Suhasins who are painting the Chauk. And so, therefore, it is their depiction of what is a central core. The central core has not changed, that we are now becoming adults at the lap of nature, at the lap of nature which is plenty. Now, you want to show plenty in terms of animals in the picture, you want to show plenty in terms of other representations, it remains open. But the woman is trying to give her understanding of plenty, of bounty, of fecundity, of nature.
and in doing that she is giving her interpretation. Now therefore to sit back and say now you want to interpret her interpretation may not be an accurate way of depicting what is essentially an open oral tradition. So therefore going from village to village, Suvasin to Suvasin, Dhaulerin to Dhaulerin, you find they giving expression to their creativity and how they would like to creatively picture Palgada and picture